प्लस 6 धावा खर्च करत एक विकेट घेत बॅटिंग करत 6 चेंडू 11 धावसंख्येची इनिंग साकारली. तो गणेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला अनिल काकांना विनंती असेल आपण जावं मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी दिल्ली का या सामन्यापर्यंत देखील माहिती पोहोचवा. तर सुपर 6 मधला हा दुसरा सामना परंदबाडी आणि त्याचबरोबरीने डिक्सलपाली या दोन संघादरम्यान 2 षटकांची मॅच याची देखील नोंद घ्या. टॉस जिंकून डिक्सलपाली संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय फैसला केला आहे आणि इन्व्हाइट केले ते परंदबाडी संघाला बॅटिंगसाठी. सलामीची जोडी रवाना झाली. गोरक्ष आणि अभि ही सलामीचे आघाडीचे 2 फलंदाज रवाना झालेत मैदानामध्ये. तर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सागर आपण पाहतोय त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली या तर आपण पाहतोय या तिसऱ्या दिवशी मात्र क्वालिफायचा रेसमध्ये धावणारा संघ आपण पाहतोय डिक्सलपाली आणि त्याचबरोबरीने दुसऱ्या दिवसामध्ये परंदबाडी संघ मात्र सुपर 6 मध्ये दाखल झाला होता. त्या 2 संघादरम्यान मात्र चालू असलेला सामना पाहतोय आपण. चला पंचांना देखील विनंती असेल आपण लगेचच स्पीडअप करा सामन्याला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल सुपर 6 मधला हा दुसरा सामना आणि तिथून देखील आपल्याला नंतर देखील एक सामना अजून एक पाहायला भेटेल. सुपर 6 मधला तिसरा सामना पाहायला भेटेल. स्टार्ट आपण पाहतोय पहिला चेंडू लावली अपील पंचांकडे फिंगर अप करत असताना मोठी मछली शाळ पहिला विकेट क्रमांक 1 0 धावसंख्येवरती लागणारा मोठा 480 उलटेचा मोठा धक्का गोरक्ष हा सुद्धा पाच. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गोरक्ष गोरक्षने बाहेर गेला तर दुसऱ्या दिवसामध्ये एक हाहाकार माजवला होता आपल्या बॅटिंग लाईनअपवरती. तो मात्र 0 ह्या धावसंख्येचा भोपळा घेऊन मात्र मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास केलाय त्याने. सुपर 6 मधला तिसरा सामना असेल मोरिया धोधाणे आणि विपक्ष रानसई या 2 संघादरम्यान. तर मिडल ब्रेक मध्ये आपला टॉस देखील केला जाईल याची देखील नोंद घ्या. रानसई आणि मोरिया 11 धोधाणे संघ आपण लगेचच तयार राहा टॉससाठी. 2 ओव्हर गोलंदाजी मार्कवरती सागर आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. इथे देखील हलक्या त्याने ड्राईव्ह करायचा प्रयत्न सेन्सिबल ड्राईव्हचा पटका आपला पाहायला मिळाला. इथे मध्ये गोल चेंडूवरती एक सिंगल मात्र मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्याच्यानंतर युवराज गेले आणि त्यांनी मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट करायचं काम केलं कारण त्यांना माहिती आहे गोरक्षची विकेट पडली आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती आणि त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि तेच करत असताना एक धावसंख्येने श्री गणेश आकांड मात्र ओपन केला जातोय टीम परंदबाडी संघाचा आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर त्यांच्या बॅटला आले बॅटिंग आणि ती करायची आता परंतु डिक्सलपाली संघ ज्या ढंगाने ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली. अजून एक विकेट अजून एक मोठा हादरा टीम परंदबाडी संघाला लागणारा अभि हा सुद्धा पाच. चला डीजे मास्टर अक्षय आपण चला कुठे असाल आपण लगेचच ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये या. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल निश्चितच आपण संपूर्ण रात्र जागतायत मान्य देखील करतो परंतु एक विनंती देखील आलेली रिक्वेस्ट असेल आपण कॅमेरावरती बसलात आपण सर्व छायाचित्रे कव्हर करा. मेन सार्थक आपण पाहतोय त्याचबरोबर किशोर धुले पुंडलिक शिंगोले असतील
हा देखील आपण पाहतो ड्राईव्ह करायचा आणि इथे मात्र उलट्या दिशेने शेल पकडली जाते. अजून एक विकेट, वन मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया अशी परिस्थिती सुपर 6च्या सामन्यामध्ये पाहायला मिळतीये. तो बॅट्समन आवाज होणारा अनिल देखील जड पावलाने परतीचा प्रवास करेल. देखील आडवाटून प्रहार चढवायचा होता. बाटान बॉलचा संपर्क नाही आहे. इथे देखील आला शेंडू निर्धाव. ओव्हर क्रमांक 1 चालू असताना पाहतोय आपण सागर यांची आणि त्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर महत्वाच्या क्षणी मात्र 3 विकेट मोठे विकेट मैदानाच्या बाहेर आले आहेत. परिंदवाडी टीमचे पाहतोय आपण 1 धावसंख्येवरती सलगचे 3 विकेट मात्र आपण पाहतोय. गोरक्ष असतील, अभि असतील, त्याचबरोबरीनं अनिल देखील, परंतु आता युवराज आणि त्याचबरोबर सुनील हे 2 फलंदाज मिडल ऑर्डरचे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. हा देखील टिकअपोच असताना थोडंसं बाउन्स देखील तिला थोडीशी पाहायला मिळते. इथे देखील आला. ओव्हर क्रमांक 1 समाप्त झाली आहे आणि अक्षरशः चिंगूस गोलंदाज आपण पाहतोय सागर यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 3 विकेटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती अवघ्या 1 धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि एक धाव फलकावती लागली जाते. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. मोहन आपण पाहतो ज्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे डिक्सल पाली टीमची, परंतु चांगल्या गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय. हा देखील आडे बॅटून लावल्या पिलबांजांकडे आपण पाहतोय. पिंचा फिंगर परत असताना अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. ओव्हर क्रमांक 2 मध्ये लागणारा सलगचा 4था हादरा टीम परिंदवाडी संघाला फडझलाला सुरुवात मात्र झाली आहे. जसं घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतात अशी गत मात्र मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर आपण पाहतो. युवराज देखील काही न करता मैदानाच्या बाहेर आलेत. आता देवा गेलेत. आता देवा यांना मात्र पावावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीतून बाहेर मात्र काढावं लागेल. देवा ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. इथे देखील आडव्या बॅटीतून काउकरला फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मात्र बेगाने पूर्ण केली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती 2 अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आणि अवघ्या 2 धावा फलकावरती 4 महत्वाचे विकेट टंबूच्या आसरा लावून परतलेत. हा देखील समोर चेंडू होता. थोडासा मात्र मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. चांगली गोलंदाजी इराद्याने उतरलेत डिक्सल पाली संघ. पहिला सामना देखील आपण पाहिला असता तर असं वाटलं होतं डिक्सल संघ पराभवाची धूल चाटतोय की काय, आणि त्याच्यानंतर सामना जिंकल्यानंतर ज्या ढंगाने ज्या अनुषंगाने समोर चेंडू उडवला एक कबरला डीप एक्स्ट्रा कबरला क्षेत्रशक्ती नात आहेत. एक सिंगल कबरला फिल्डर कोणताही नव्हता. इथे अजून एक धावसंख्या झाली असती परंतु बॅकअप कलेक्शन चांगलं केलं गोलंदाजांनी. पाहतोय आपण एक सिंगलच्या मदतीने 3 धावा फलकावरती. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. गौरव आपण पाहतोय अतिशय दयनीय अवस्था टीम परिंदवाडी या संघाची. इथे देखील बॅक टू द बॉलर एक चांगली गोलंदाजी मोहन यांच्याकडून देखील चांगला
चेंडू आपला पाहायला मिळतो आणि ही ते देखील निर्धाव चेंडूची संख्या होती आहे. धाव संख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती अवघ्या 3 या अंकावरती. सुपर 6चे मॅच असं वाटलं होतं मजा येईल मॅचमध्ये, परंतु थोडंसं जखडून ठेवण्याचं काम केलं, थांबवायचं काम केलं परिंदवाडी संघाला. इथे देखील खुटप्पाचा चेंडू होता, पुलचा पटका खेचायचा होता. 45 षटक संपल्याचा 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या इनिंगचा डाव इथे समाप्त झाला आहे आणि अवघ्या धाव फलकावर धावा लागल्या ते अवघ्या 3. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी डिक्सल पाली संघाला 4 धावसंख्येसाठी गरज असणार आहे. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या बाहेर या आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील करायचे. हॅलो चेक. तर सलामीची जोडी रवाना झाली आहे. 12 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय मोहन आणि त्यांच्या समवेत मात्र निलेश यांना मात्र आपण इन्व्हाइट पाहू शकाल. देवा गोलंदाजी मार्गवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये आले. त्यांना आता 12 चेंडूमध्ये 4 धावसंख्या वाचवायची आहे. चांगली गोलंदाजी राहिली डिक्सल पाली संघाकडून परिंदवाडी संघाच्या विरोधामध्ये, कारण की या संघाने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती ना, असं वाटलं होतं की हा संघ टॉप करू शकतो, पण तो डिक्सल पाली देखील संघ कमी नाही आहे. त्या संघाने देखील टॉप केला होता 3ऱ्या दिवसामध्ये आणि आज देखील परिंदवाडी संघाच्या विरोधामध्ये 2 हात करत असताना एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली 2 गोलंदाजाची. सागर आणि मोहन यांची एक लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आता बॅट्समन आपण पाहतोय मोहन ऑन स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला निलेश आहेत. गोलंदाजी मार्कवरती देवा आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. पहिला चेंडू सेन्सिबली पुश करत असताना थोडासा मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह करायचा प्रयत्न इथे देखील आला. चेंडू निर्धाव, असे तर निर्धाव चेंडू पडले तर हा सामना जड देखील होऊ शकतो तो डिक्सल पाली संघाला, परंतु डॉट ऑफ पर्सेंटेज विकेटची पडताना सुरुवात करावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली डिक्सल पाली संघाने तशी गोलंदाजी परिंदवाडी संघाची देखील होऊ शकतो, परंतु एक चूक गोलंदाजाची खूप महागात पडू शकते. परंतु जे चुका आता शोधाव्या लागतील डिक्सल पाली संघाला बॅटिंग करत असताना, त्या चुकावरती मात्र पूर्णतः योगदान द्यावं लागेल आपल्या संघाला विजय संपन्न करायचा असेल तर. हा देखील चेंडू पडल्यानंतर समीरन डिलिव्हरी पाहायला मिळते आहे. चेंडू खालीच राहतो आणि स्ट्रेक्सच्या हातामध्ये चेंडू विसावला आहे. हा हे देखील आला चेंडू निर्धाव. आता 10 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. चेक. आदरणीय सन्माननीय जगनशेठ ठोंबरे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. अनिल दादा पारधी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण
आदरणीय जगनशेठ ठोंबरे यांना सन्मानित करायचंय. आदरणीय जगनशेठ ठोंबरे यांना सन्मानित करण्याची विनंती. गोमा महादू पारधी यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय जगनशेठ ठोंबरे यांना. इथे देखील पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये 140 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. फलंदाज आपण पाहतोय मोहन आणि निलेश नाईक सिंगलच्या मदतीने अकाउंट मात्र ओपन केलं जाते. तिसऱ्या धावसंख्येसाठी तिसऱ्या चेंडूवरती आलेली एक सिंगल धाव. आता मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. चेकरी ग्रुप रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अंकुश ठोंबरे हे देखील हा देखील फटका आपण सांगतोय दर्जेदार आपण पाहायला मिळाला. ते देखील एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. आता धावसंख्येचा आलेख मोठा नाही आहे पण तो सिंगल डबलने धावसंख्येचा हलकाला आपल्याला योगदान द्यावं लागेल. 2 धावा धाव फलकावरती. आदरणीय वामनजी उघडे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. जगनजी पारधी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय. आदरणीय वामनजी उघडे यांना. प्रत्येक मान्यवरांचा यथोचित्त सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहिला. खरं तर अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन खऱ्या अर्थानं या आयोजनामध्ये आपण करत असताना पाहताय. मायाची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि एक आठवण म्हणून प्रेमाचं प्रतीक सन्मान चिन्ह देत मान्यवरांचा साई सन्मान तुम्ही पाहताय. आदरणीय बबनजी उघडे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. 3 धावा धाव फलकावरती. हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि ही ते मात्र सोल्डी असेल आणि पाहायला गेलं तर ही ते